माय भगिनींनो, मित्रांनो, एक ऐतिहासिक निर्णय ज्या निवडणुकीमध्ये या संचालक मंडळानं केलेला कारभार 5 वर्षामध्ये काय केलं, काय झालं, होत्याचं नव्हतं झालं आणि होत्याचं नव्हतं झाल्यामुळे तात्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फॉर्म भरावा लागला. हे त्यांनीच कबूल केलं, आपण म्हणत नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, ही लढाई परिवर्तनाची लढाई, ही लढाई तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या भवितव्याची लढाई, ही लढाई तुमच्या माझ्या माळेगाव कारखान्याच्या वाटवडिलांनी उभे केलेलं आपल्याला केलेलं मालक की आपल्या पुढच्या पिढीच्या मालकांचं ठेवणारी लढाई आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपणाला या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे. काय केलं, काय नाही, प्रत्येक सभेमध्ये ऐकलंय. परमेश्वराला सुद्धा इच्छा झाली आहे, त्या वरुण राजाचा सुद्धा वर्षाव होतोय, तो सुद्धा रडतोय. माळेगाव कारखान्याच्या सभासदाची अवस्था काय झाली आहे. अरे आपल्या डोळ्यातलं आलेलं पाणी निश्चित तुमच्या माझ्या या बहिणींच्या प्रपंचाचा खेळ करणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचा गणित मांडल्यानंतर मित्रांनो, या कामकाजाला राज्याचे उपमुख्यमंत्री शाबासकी देतात. ह्याच्या इतकं दुर्दैव कुठं नाही. ज्यांनी राज्याचा अर्थसंकल्प साजरा केला त्यांना जर माळेगाव कारखान्याचे खोटे आकडेवारी देऊन दिलेलं अर्थशास्त्र बरोबर वाटत असेल तर 4-2 CA चार्टर्ड अकाउंटंट नेमा. बघा काय अवस्था माळेगाव कारखान्याची. कधी नव्हती की आर्थिक अवस्था माळेगाव कारखान्याची सुधामराव झालेली आहे. तुम्ही कारखान्यात काम केलंय, हे काम करत असताना 28 वर्ष आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी तिथं. मित्रांनो, माळेगाव कारखान्याच्या 42 वर्षापूर्वी झालेल्या डिस्टरीवर कधीही कर्ज काढावं लागलं नव्हतं. त्या डिस्टरीची किंमत 32-33 कोटी आहे. त्या 32-33 कोटीच्या डिस्टरीला 100 कोटीचं कर्ज काढलेलं आहे. कधीही माळेगाव कारखान्याच्या इतिहासात झालं नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी काय करायचे आता पैसाच नाही कारखान्यात द्यायला अशी अवस्था आहे. मध्यंतरी 28 दिले, कारखाना अडचणीत आला, गाव कमी झालं, आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. 300 रुपये वर देताना बँकेचं कर्ज काढल्याशिवाय देता आले नाही. काल परवा जमा झालेलं कांदा पेमेंट सुद्धा बँकेच्या कर्जाशिवाय मिळालं नाही. आणि म्हणाली अवस्था कारखान्याची. बाबांनो, आपला माळेगाव कारखाना छत्रपती होण्याची चालू झालेली ही परंपरा कुठं थांबवायची की नाही याचा विचार तुम्हाला मला करावा लागेल. आपण आता जागे झालो नाही तर भविष्यातली पिढी तुम्हाला मला जागे माफ करणार नाही. ही 11व्या लोण्याचा महाभारत या संचालक मंडळानं केवळ नेत्याच्या स्वार्थासाठी केलं आणि ते करून इथल्या मालकत्व संपवायचं महाभारत ते करणार होते. राजाभाऊ याची सुद्धा आठवण आपल्याला असली पाहिजे. अन्यथा परत त्यांना संधी दिली तर ती 11 बाळ सोडतील, दुसरी 22 गवळ जोडतील आणि तुमच्या माझ्या मुलाबाळाचं मालकत्व संपवून पुण्या मुंबईतून यादी येईल. एवढे उमेदवार उभा राहा, तुम्हाला कुणालाही तुमचा हक्क राहणार नाही. ही अवस्था या नेतृत्वानं निर्माण केलेली आहे. ही लढाई खासगीकरणाविरुद्ध सहकाराची लढाई, सहकार वाचकांची ही लढाई आहे. आणि म्हणून हे सगळं आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. आम्ही अण्णांनी वारंवार टीव्ही चॅनलवर युट्यूबवर भाषण केलेले वाचा. काय खरंय काय खोटं तपासा. संध्याकाळी गेल्यानंतर विचार करा.
आणि पूर्ण विचारानं मतदान करा. मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या घरातल्या माझ्या माँ भगिनीला सांगू इच्छितो, राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेला तुझ्या कारभाराला सांग, आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुझ्या पुढच्या पिढीचं, मुलीच्या शिक्षणाचं, मुलाच्या शिक्षणाचं, तुझ्या घरातल्या प्रपंचाची लढाई आहे. आणि ही प्रपंचाची लढाई माझ्या भगिनीला घरात 2 पैसे कमी आली तर तिला ते तुणून म्हणून प्रपंच चालवावा लागतं. कारण पैशाचं सोंग कुणाला कधी करता आलं नाही. आणि म्हणून भावांनो, जागे व्हा. आपल्या खिशात पैसा असला तर पुढचा सलाम आहे. आणि म्हणून आत्ताचा सलाम उद्याची वाईट अवस्था टाळण्यासाठी बाबांनो जागे व्हा. माझ्या घरातल्या माऊलीला समाधानाची झोप देण्यासाठी जागे व्हा. तुमचा झेंडा, पक्षाचा झेंडा बाजूला ठेवा, प्रचार तिकडे करा. पण माझ्या माय भगिनीने ऐकल्यास सांगितलेलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये किटलीच्या चिन्हावर तुमचं मतदान टाकून परिवर्तनाच्या इतिहासाचे मानकरी व्हा. महाराष्ट्र सगळा पाठ पाहतोय. सगळ्या महाराष्ट्राचं नव देशाचं निवडणुकीकडे लक्ष लागलंय. राज्याचा उपमुख्यमंत्री विठ्ठलरावनी सांगितल्याप्रमाणे कदाचित काठेवाडीच्या ग्रामपंचायतला उभे राहतेच का काय? अशी अवस्था का झाली विचार करा. आत्मपरीक्षण करा. आपणच आत्मपरीक्षण करा. आणि या संचालक मंडळाने केलेली कर्तबगारी मी अधिक काही सांगावी असं नाहीये. माझ्या माय माऊलींना पुन्हा एकदा सांगायचंय, बाबांनो, हे कॉलेज तुमचं राहिलं पाहिजे, ही मुलं तुमची शिकली पाहिजेत. अन्यथा उद्याला हे कॉलेज सुद्धा वोट नियम बदलून 10 वर्षापूर्वी त्यांना करायचं होतं ते विद्या प्रतिष्ठानला जोडलं गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या मुलाबाळाचं भविष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, पुन्हा पुन्हा कळकळीची, आग्रहाची, नम्र विनंती करतो, अण्णांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचंय. वरुण राजावरून बरसणार आहे. तत्पूर्वी अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. मी वाघेश्वरीला नतमस्तक होऊन सांगतो, माझ्या मीरा भागतच्या आणि या तमाम 35 गावातल्या शेतकरी भावांना सद्बुद्धीने आजचा वार शुक्रवार आहे. आई जगदंबेला, आई वाघेश्वरीला प्रार्थना करतो की माझ्या सभासदांना सद्बुद्धीने माझ्या घरातल्या लक्ष्मीचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सद्बुद्धी देऊन त्या ठिकाणी किटलीच्या चिन्हावर शिक्का मारून परिवर्तनाचे लाटेचे सहकारी व्हा, ही नम्र विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठ भगवान भगिनी, येत्या 22 तारखेला आपल्या वाडवडिलांनी जी उभी केलेली कारखानदारी आहे, त्या कारखानदारीचे कारभार पण कोणाकडे द्यायचं ते ठरवण्याची निवडणूक आहे. आपल्याला माहिती आहे की घरचा कारभार चुकीचा बघायला लागला तर घर पण घराला राहत नाही. आणि तशी अवस्था आपल्या कारखान्याची आपल्याला होऊ द्यायची नाही, हे आपण सगळ्यांनी जाणीव ठेवा. अनेक गोष्टी आहेत. पेपर मी वाचलं, म्हणजे मागच्या संचालक मंडळानं 446 कोटी रुपये कर्ज ठेवले ही त्यांची बातमी पेपरमध्ये. मी काय केलं, त्यांचं आलं मागच्या वेळेला ते कारभार झाले त्यावेळेला मी सगळी आर्थिक परिस्थिती माहिती घेऊन ठेवली की काय आपण केलं काय नाही, कोणा हे सरकार आपल्याला दोष देणार आहे. आणि मग मित्रांनो, त्या 5 वर्षामध्ये आम्ही
जुनं जे संचालक मंडळ होतं गावचं, त्या संचालक मंडळाचे मागची देणी होती, तोटा होता, कोणाचे पैसे दिले होते, असे 109 कोटी रुपये आपण चालू व्यवहारातून ते देऊन सगळे खाते नियम केले. तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. घेतली मुदत ठेव 8-9ची, सभासद ऊस खरेदी अनुदान 13-14चं, सभासद ऊस खरेदी अनुदान 14-15चं, व्यापारी देणे 31-15ची, व्यापारीचे लोन सॉफ्ट लोन 2015चं, NCDCचा हप्ता 14-15चा, शिकवण प्रकल्प 14-15चं, अशी सभासद मुदत ठेव 13-14, बोनस 13-14, बोनस 14-15, रिटेन्शन 13-14, रजा पगार 14-15, ऊस खरेदी कर 9-10, तोटा 4,05,00,000, शिवनगर विद्यापीठ मंडळ 446 कोटी, 4,46,00,000 असे 109 कोटी. ही जी मागची देणी होती, तुम्हाला तारखा सांगा, साले सांगितली, कोणाच्या काढून केले तुझे मला. ही 109 कोटीची देणी आपण 15-20 काळामध्ये दिली. नंतर आपण एक्सपेन्शन सुरू केलं. त्या एक्सपेन्शन मध्ये कशाने काय वापरली, कशी वापरली, त्याची माहिती मी दिली. 193 कोटीची सगळी मशिनरी म्हणजे एक्सपेन्शन घेतलेलं प्लॅन, तुमचं गोडाऊन, शेततळ, बाकीच्या सगळ्या गोष्टी ते 193 कोटीमध्ये केल्या. ते करत असताना आपल्याला माहिती आपण म्हणजे सारखं सांगायचे 600 कोटीचं कर्ज, 700 कोटीचं कर्ज. आपल्या गावचे तुकाराम उभे राहिले, एका तरी मान वर केली का. त्याने सांगून ते वाटून दाखवलं, अवघं 85 कोटीचं कर्ज, 600 कोटी, 700 कोटी. आता तेच आहे 445 कोटीचं मागच्या बोर्डाचं देणे असं हेच लिहिलेलं आहे. मित्रांनो, मी माझ्याकरता कागद मी अकाउंट ऑफिसला पाठवला. मग तुम्ही 400 कोटी 46 कोटीचं माहिती द्या, लोकांना सांगायचे. मी नाही तर माझ्याकडे माहिती देतो. मी माझी माहिती पाठवली. ते म्हणजे मी म्हणलं बाबा 116 कोटी कर्ज 446 कोटीला काढलं. मग त्यांनी ते बघितलं. त्याने म्हणजे जी साखर होती त्या साखरेवरती पोत्याची उचल चढली, साखरेची किंमत चढली नाही. ज्या कारण मग ते म्हणजे 116 कोटीच कर्ज आहे, बरोबर आहे. त्या सगळ्या चुका, कुठं नाटक बोलायचं, कुठं नाटक सांगायचं, खोटे आकडे सांगायचे, अशा पद्धतीनं असं कुठं कारभार चालतं. माझी विनंती आहे, कोणी यावं समोर बसावं, कुठेही मला बोलवा, मी यायला तयार आहे. दुसरं सांगतो, तिथे सांगितलं त्यांनी मागचं दिलेलं देऊन ठेवलं. तर त्यावेळेस काही येणे होती, थोडं कारखाना चालवायला पैसे लागतात ना, तर म्हणजे लय अडचण करून ठेवली होती. त्यावेळेस सांगतो, केंद्र सरकारचं अनुदान 12 कोटी 98 लाखात होतं, मराठी कृषी मंडळाचं 16 कोटी 42 लाखात होतं, महाराष्ट्र शासनाचं अनुदान 6 कोटी 18 लाखात होतं, दुसरं उत्पादन 34 कोटी 74 लाखात होतं, मोबाईल इन्शुरन्स 2 कोटी 92 लाखात होता, बॅगेज किंमत 2 कोटी 36 लाखात होती, सभासद खत येणं 5 कोटी 94 लाखात होतं, खताचा स्टाफ 40,000चा होता, भंगार विक्री 7 कोटी 15 लाखाची होती, शिल्लक साखर 26 कोटी 85 लाखाची होती आणि बँकेत शिल्लक 8 कोटी 50 लाख होते. असे 124 कोटी रुपये त्याला शिल्लक ठेवले. आणि ते द्यायला पैसे लागतात. काय असतं, द्यायला किती होतं ते सांगतो. तोंडी बाजूचा खर्च होता 34 कोटी 55 लाख. NCDCचं फिरतं भांडवल होतं 16 कोटी 25 लाख. आजची ठेव होती 11 लाख 95 लाख, 11 कोटी 95 लाख. ऊस तोंडी वाहतूक कमिशन 19 लाख 38,000. व्यापारी देणे 5 कोटी 2 लाख. सभासद ठिबके बँकेचं देणं 5 कोटी 2 लाख. बँक खताची देणं 2 कोटी 2 लाख. रिटेन्शन
2 कोटी 2 लाख अशा पद्धतीनं 111 कोटी 89 लाख 90 लाख केलं होतं. म्हणजे 124 कोटीचं उत्पन्न त्यांना ठेवलं आणि गेलं मात्र 111 कोटीचं होतं. पैसे शिल्लक होते का नाही? पैसे हातात लय कर्ज करून ठेवलं. कर्ज झालं 116 कोटीचं कर्ज होतं. घेतलं जेवढं आपण काढलं होतं. आपली चर्चा झाली त्यावेळेला कारखान्यावरती की 120 कोटीचं आपण कर्ज घेतलेलं आहे. काय तो पैसे 116 कोटीचं कर्ज सांगतात काय 445-46 कोटीचं कर्ज आहे. पेपरमध्ये बातम्या काय देतात, बोलतात काय, आपण म्हणतात कारखान्यात प्रतिष्ठा कोण तुम्ही घालवता काय कर कोण घालवते. आणि अशा पद्धतीचं सगळं चुकीचं करायचं, चुकीचं सांगायचं, चुकीचं बोलायचं असा हा त्यांचा कारभार आहे. मी कागद होकून काढले मग 446 कोटी म्हणजे सगळ्याला शंका येणार. त्याचा आपण खुलासा केला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला खुलासा केला. खूप गोष्टी इतक्या चुकीच्या गोष्टी खूप पैसे गोडाऊन बांधलं. गोडाऊन 80-85 लाख रुपये जास्ती दिले इस्टिमेट पेक्षा. गोडाऊन बांधलं पाहिलं तर त्याचं 3.5 लाख पोतं साखर ठेवली. त्याला प्लास्टिकचे पत्र मारल्यावर ते वाऱ्याने उडाले. पत्र उडाले. पाणी साखरेवर आलं. साखर वर बसली खाली भिजत आली. 60-70 पोत्याची थपी भिजत खाली आली. 43,000 पोतं भिजलं. 60,000 पोतं सांडमाड झाली. परवाचा पाऊस झाला 9,500 पोतं साखर भिजले. गोडाऊन किपरला विचारलं पोट गेला मला काय किती विकले साखर नाही असं झालं. मी जेव्हा आकडे सांगायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला खरंय म्हणजे इतकी सगळी लाभाडीच्या तिथं राहायची म्हणजे सगळी माहिती. तुम्ही सांगा 60,000 पोतं साखर भिजत असेल काय करतात ते? 60,000 पोत्याची करा ना. 1900 रुपयाने किंमत करा. 38 रुपयाने साखर झाली. 19 रुपये एका पोत्याला 60,000 पोते किती पैसे झाले बघा. आता त्या साखरेत बरीचशी साखर भिजून त्याचं पाणी झालं असेल, विरघळले असेल, खराब झाले असेल, नवीन साखर खराब झालं त्याला बारदाना पाहिजे न ते बारदाना काढून टाकावं लागेल ना बारदाना वापरावं लागेल. ते सगळं भिजले साखर आहे ते तुम्हाला मशीनमध्ये टाकावं लागेल. त्याला पुन्हा ते पाक करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल, पुन्हा त्याला साखरेचं रूपांतर करावं लागेल. त्यासाठी केमिकल लागेल, स्टीम लागेल, माणसं लागतील. एवढं करून पाहिलं नाही त्याला बारदाना लागेल, सुकायला लागेल, आम्हाला लागेल. एका पोत्याला 120 रुपये खर्च येईल का प्रोसेस करायला आणि साखर वाया किती गेली त्याचा हिशोबच नाही. अशा पद्धतीचा कारभार करणारे मंडळी कसं होणार आपलं 60,000 पोतं आणि अशा पद्धतीचा कारभार त्यांचा. दुसऱ्या गोडाऊनमध्ये सुद्धा 9,500 साखर पोत भिजली. 60,000 पोतं भिजली. झालं एटीपी प्लॅन्ट आणि त्या गोडाऊनला एस्टिमेट पेक्षा 80,000 रुपये खर्च 80 लाख रुपये खर्च जास्त आलाय. रेकॉर्ड एस्टिमेट पेक्षा 80 लाख रुपये जास्त खर्च आलाय. दुसरं एटीपीचा प्लॅन करायचा. काय माणसाने सांगितलं ते नंतर कारखाना मोठा केला त्यांनी केलाय. कारखाना मोठा झाल्यानंतर घाण पाणी बाहेर घेतलंय मान्य. आम्ही त्याचं ड्रॉइंग घेतलं, डिझाईन घेतलं, प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला आणि आमच्या संचालक मंडळाची मुदत संपली. हे तिथं तेवढं आहे. काम कोणाचं आलं त्यांचं काम आलं ना घेतलं करायला. त्या कंत्राटदाराशी भेटले बोलले कंत्राटदाराला मी करतो तुम्ही सांगा. BSIच्या तज्ञांनी दिलेला ड्रॉइंग डिझाईन बाजूला ठेवलं आणि त्या कंत्राटदाराच्या सल्ल्यानं ते गोळा केलं. 7,76,00,000 रुपये तिथं खर्च झाले. आपल्या सगळ्या नदी काढायला ते घाण पाणी येते.
काय काय सांगायचं म्हणजे ते मशीन घेतलं टिपलेट टेबल घेतलं. टिपलेट टेबलचा अर्थ सांगतो तुम्हाला. आता हार्वेस्टर आपल्याकडे आलेले हार्वेस्टरचे बारीक बारीक कांडे असतात त्या खाली करायचं ते मशीन आहे. पहिलं मशीन 22 लाखाचं त्यांनी घेतलं. 2 वर्ष त्याचे दुप्पट खर्च केला दुरुस्तीला. ते चाललं नाही बाजूला ठेवलं आणि पुन्हा 46 लाखाचं मशीन घेतलं तेव्हा ते चालायला काय नाही. पहिलं 22 लाखाचं घेतलं तेव्हा दरवर्षी 20-22 लाख रुपये खर्च केला. ते चाललं ना काढून बाजूला ठेवलं दर बसावलं. काय सांगतात आम्ही टिपलेट टेबल बसावला. किती खर्च आहे. दुसरं साखर सांगतात 36 भाव मिळाला. मित्रांनो हे दिवस आपल्याला आलेत ना ते लबाडी काय केली त्याचं उदाहरण. साखरेची बाजारात किंमत तर काय असतं. साखर भाव काढताना साखर विकून आलेले पैसे जमेला धरतात. मोल्याचे विकून आलेले पैसे जमेला धरतात. भाग्यास विकून आलेले पैसे जमेला धरतात आणि जो स्टॉक आहे त्याचं मूल्यांकन करतात. तर राहिलेल्या साखरेचं मूल्यांकन जादा भाव काढण्यासाठी जास्ती किंमत धरली. 3600 रुपयाच्या वर किंमत धरली. 3656 रुपये किंमत धरली आणि सरासरी साखर विक्री आली 3485. 17,71 लाखाचा तोटा झाला. दुसरा भाव काढायचा म्हणून 31 पर्यंत खरेदी असते खर्च केला असतो तो त्या वर्षी हिशोबात धरायचा. तो पुढच्या हिशोबात धरायला टाकला कारण भाव काढायला पैसे मिळाले म्हणून. ते 5 कोटी आणि पुन्हा 41 लाख रुपये पुढच्या वर्षासाठी खर्च टाकले. म्हणजे ते 17,71 लाख 5 कोटी 41 लाख जवळजवळ तरी 23 कोटी 23.5 कोटी रुपये हे पुढच्या वर्षासाठी खर्च पडणार आहेत. तेवढे पैसे ज्यादा वेळेला दाखवलं आणि त्याच्यामुळे 11-11.5 सालाचा 200 रुपये भाव वाढवला. तुम्ही सांगा 36 मधून 200 वजा करा किती भाव होतो. या कुठल्या आम्हाला कधी बोलवा तुम्ही आता हे सगळं येतं ह्याच्यावरती सगळ्यांनी घ्या त्यांना दाखवा त्यांनी सांगू हे चुकीचं आहे. आता भाव काय देतात बघा. चालू वर्षी साखर विक्री त्याचे असेल 20 रुपयापासून 350 रुपयापर्यंत आपल्या साखर कारखान्यात साखर विकली आहे. आता भाव किती बसायला पाहिजे. तुम्ही सांगताय बरं का बरोबर आहे का. बघा काय भाव मिळतोय. काढ द्यायला कर्ज जिल्हा बेघाच कर्ज द्यायला 36 कोटीच्या दिवसावर 100 कोटी कर्ज काय चाललंय. तुमच्या शेतकऱ्याला मिळतंय का. आपले घाण पाण्याची तक्रार आली खाली. घाण पाणी जिथे पाणी खराब झाले तेव्हा त्यांनी ते शेतक लढवले. म्हणजे ती जे सांडपाण्याचं सांडपाणी ते म्हणजे त्या तुमच्या टाकायच्या रानात टाकूया. 4 गाड्या 4 लोकांच्या 4 गाड्या 15 दिवस काम करत होत्या. त्याचं बिल मित्रांनो झालं 71,15,000 रुपये. पटतं का तुम्हाला. ते सांगतात 90 कोटीची आम्ही देणी केली. मित्रांनो ते सत्तेत आल्यानंतर
त्या सभासदांना ऐच्छिक ठेवीत ना त्या 33 कोटीच्या आमच्या काळात होत्या, त्यांच्या काळात त्या 93 कोटीच्या झाल्या, 60 कोटीच्या ठेवी वाढलेल्या आहेत, 18 कोटीनं शेअर भांडवल वाढलेलं आहे. हे काही कुठले पैसे आहेत का? 78,000 कोटी जर तुम्हाला फुकट मिळाले म्हणायला हरकत नाही, आणि 90 कोटीचं कर्ज फेडलं. किती कर्ज फेडलं यांनी? काय नाही. कारखान्याचे कामगार आता तुमचे आपले सगळेच आहेत. आता त्यांचे कामगार प्रचार करतात, आमचे कामगार प्रचार करतात. करू नाही पाहिजे, त्यांनी नाही केलं पाहिजे, आम्ही नाही केलं पाहिजे. आपले कामगार प्रचार करतात म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे त्याला रिवॉर्ड करायचं. रिवॉर्ड करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्या खोट्या फौजदाऱ्या दाखल केल्या, अटक वॉरंट निघाली, त्याने अटक करून जामीन द्यायला सुटले. ही केस लेबर कोर्टातून हायकोर्टात गेली. हायकोर्टानं हे सगळं वाचलं आणि केस फेकून दिली. इतकी लोकांना त्रास द्यायची जी पर्व होते. समजा मुलं कुणाची मुलं आहेत, ते कधी झालं होतं का 50-60 वर्षात असं? सिव्हिल कामाचं तर बोलायचं कामच नाही. आम्हाला प्रोसिडिंग मिळालं होतं, प्रोसिडिंग मिटिंगमध्ये राहिलं, ते आले परवा प्रोसिडिंग, बघितले प्रोसिडिंग. त्यात माहिती होती की एमडीच्या सांगण्यावरून, एमडीच्या सांगण्यावरून एमटी मला करून टाकायचं कारखान्याचं. संचालक म्हणजे कशाला, त्याला ठराव पाहिजे, वागायचं पाहिजे, काय नाही. एमडीच्या आदेशावरून 65 लाखाची कामं केलं. खूप काही पण चाललंय. बोर्डाच्या मिटिंगमध्ये चेंबर बांधायचं काम, माल मटेरियल सुद्धा चेंबर, आपल्या गटाची चेंबर 13,000 दिलं होतं, 19,000 दिलं झालं. 19,000 रुपये चेंबरच्या प्रमाणे दिलं झालं. पाईपलाईन टाकायची होती, त्याचं असं अशा पद्धतीनं सगळे काम. आपल्या कार्यक्षेत्रात मुरुम टाकल्यामध्ये 25 लाखाचा, अशा कितीतरी गोष्टी चाललेल्या आहेत. गोडाऊनचं सांगितलं तुम्हाला 82 लाख 19,656 रुपये इस्टेटपेक्षा जास्त पैसे दिले. किती? 82 लाख. आणि गोडाऊनचं काय काम केलं? 50,000 कोटी सांगायला मिळेल. अशा पद्धतीचं सगळं काम झालेलं आहे. नेत्यांनी सोमेश्वर कारखाने एक्सप्रेशन त्यांच्या देखरेख हे ऑर्डर देताना ते समक्ष हजर होते, ऑर्डर दिली. तो कारखाना मित्रांनो 4 वर्ष नीट चालला नाही. ती जबाबदार छत्रपती कारखान्यामध्ये एक्सप्रेशन करायची ऑर्डर दिली, तो प्लॅन्ट 4 वर्ष नीट चालला नाही. आपला प्लॅन्ट लावू नये म्हणून खूप प्रयत्न केले. तुम्हाला काय सांगायचं, आता जे आहेत ते सगळे आता फिरतात ना त्याच्या भोवतीने, त्या सगळ्या मंडळींनी हायकोर्टात केसेस केलेल्या आहेत. 26 जण हायकोर्टात गेले. आता हे तुम्ही हे नसतं ना दिले, तुम्हाला यादीच वाचून दाखवले असते, कागदपत्र दाखवले असते. जनरल मिटिंगने ठराव केला, मान्यता दिली, डायरेक्ट शुगर त्याला मान्यता दिली, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, खरेदीची ऑर्डर झाली, खरेदी म्हणजे टेंडर निघाली, खरेदी स्टेट लेवल परचेस कमिटीने करून दिली, तरी तुम्हाला चालत नाही. त्या स्टेट लेवल परचेस कमिटीच्या खरेदीला विषय ठरावू नये म्हणून 2 माणसं पाठवली. कोण पाठवलं माहिती? वळसे पाटील आणि रोहित पवार. काय कारण तुम्ही सांगायचं मला? आपण 67 सालापासून आजपर्यंत 55 वर्ष त्या मंडळीला मत देतोय. आज तुम्ही तुमचे कारखाने 2,500 कारखाना बाळगला, 17,500 केला,
आता बारामतीच्या कारखान्यात दिवसाला 30,000 लिटर 30,000 टन कृषी करणारा कारखाना व्हायचा आहे आणि आपण 4,500 किलो त्याला चालत नाही. दुसरं तुम्हाला सांगतो हे बघा, मी काही वेळा सांगतो ते आता माझ्याबद्दल वक्त्याच आहे की छत्रपती कारखाना कुणी केला कसा केला त्यांचे सगळे कुटुंब 3 पिढ्या तिथं होत्या. तो कारखाना 6,000 का 6,000 आहे. त्याचा खाजगी कारखाना शेजारी 25-30 किलोमीटरवर आहे. तो 2,500 17,000 झाला तर 20,000 झाला. एक कारखाना 30,000 पर डे कॅपॅसिटी झाला आणि सहकारी कारखान्यामध्ये गुटख्या होते. दोन्हीकडे कारभारी हेच, ही अवस्था आपल्याला. आपण कोणी साधं समजू नका. आपल्याला सहकारी साखर कारखान्यामुळे आपल्या या आर्थिक परिस्थिती चांगल्या आहे. त्यामुळे कॉलेज झालं, कार्यालय झालं, शिक्षण संस्था वगैरे राहिल्या, मुलं मुली शिकायला लागली. ती जगाच्या पाठीवरती व्यवसायाच्या निमित्तानं कामकाजाच्या निमित्ताने गेली. आपल्या प्रपंचामध्ये परिवर्तन झालंय. अनेकांची गरज झाली. या सगळ्या गोष्टी झाल्या या कारखान्याच्या मदतीनं. हे जर दुधाची साथ मिळाली असती आणखीन आपली बरबाद झाली. काय दुधाच्या अवस्था चालते. कधी बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्हाला सगळे सांगितलं असतं आपल्यासाठी काय होऊ नये. आपण नुसतं मागं पडायचं. मी अनेक ठिकाणी सांगतो. पहिल्या नगर जिल्ह्यामध्ये नगरचं रेल्वे स्टेशन महत्वाचं असायचं आणि ते गावापासून 2-2.5 किलोमीटरवर आहे. तिथे टँक्याची पहिली वाहतूक असायची. पेशंटचे जायला, लोकांना जायला यायला. टँक्याचं घोडं टँक्यात काय करायचं. आता ती दुष्काळी घोडे रोड झाला असायची. मग ते पैसे परवडत नाही म्हणून त्या टँकावाल्यानं काय करायचं, भरपूर माणसं बसवायची. आपण चालायचं ते चालायचं घोड्याच्या पुढे चालायचं. एक घासाची पेटी पाठी धरायची. ते घोडे त्या घासाच्या निमित्तानं ते पोळवडत होतं म्हणजे तशी आपली अवस्था आहे. आपल्याला जगून द्यायचं नाही. आपण सगळे जाण्यात व्हा. आम्ही 4-2 वर्ष काय करणार. आपण सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही ज्या ज्या वेळेला साथ दिली त्या वेळेला प्रत्येक वेळेला पण नवीन व्यवसाय सुरू केले. म्हणजे डिस्टरी काढली, इथून प्रकल्प लावला, कोजन केलं, प्लॅन्ट केले, कॉलेज केले. त्यानंतर आपलं तुमचं कार्यालय झालं. अनेक गोष्टी झाल्या. या 5 वर्षात काय झालं. एक गोडाऊन झालं. गोडाऊन कसे झाले. 60,000 पोतं साखर दिली. आणि अशा पद्धतीने पैसे दिले. हे पैसे अशा पद्धतीने पैसे. आता सध्या असं आहे की जर तुम्हाला काय पार्ट लागायचे असले तर तुम्ही बेरिंग सारखा पार्ट लागायचा असला तर 4 ते 6 तासामध्ये कसल्याही प्रकारच्या बेरिंगचा पार्ट तुम्हाला मिळतो. 12 मध्ये पैसे मिळतो. गेल्या वर्षी 111 कोटीच्या बेरिंगा घेतल्या. 76 लाखाच्या बेरिंग आज गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. जी बेरिंग 2 तासात तुम्हाला मिळते. लागत बेरिंग ठीक आहे 10-5 लाखाची. 76 लाखाच्या बेरिंग शिल्लक. अशा पद्धतीने सगळे ना 111 कोटी जे आहेत. काय 111 कोटीच्या बिलिंग आहेत. नाही हो, ते काय असू दे. मी सांगतो तुम्हाला 111 कोटी मध्ये पाठवूया. 111 कोटी घ्यायला नाही ठेवायचं मग काय ठेवू. आणि अशा पद्धतीचं सगळं तो सगळे 111 कोटीच्या बिलिंग घेतले म्हणजे काय असेल हो. मिळत नाही म्हणून घेतले. समजून घ्या. आणि नुसतं भाडं तरी चालते. खूप काय गोष्टी आहेत. आणि असंच चाललं तर काय होईल ते कुठल्या ज्योतिषाला बोलवायची गरज लागणार नाही.
या खूप वेळ पडणार नाहीत ते. त्याला वाटतं आपल्याला कोण बघत नाही, काय नाही. ठीक आहे, आता काय काढलं म्हणजे नेते कारखाने 5 वर्ष आलेले नाही केलं. आम्ही ज्या वेळेला एस्टिमेशन करत होतो ना, त्यावेळेला कारखान्यासाठी काय लागणार मटेरियल घ्यायचं म्हणलं ना, विषय मांडला तो उठून ते म्हणणार ऊस नाही कशाला खरेदी करायची, आणि दर वेळेला विरोध करायचे. आम्ही तर विरोध घ्यायचो, नोंदायचो, त्याला पोच द्यायचो. ते तर आम्ही केलं नाही. हाय तुमच्या मनात काय करायचंय तुम्हाला करा, तुमची काय अडचण आली का? बरं आमच्या वयाचा विचार खासदारकीची आमदारकी निवडणुकीची बोलून द्या आम्हाला. नाही तुम्ही आलं पाहिजे. मग त्या वेळेला वय दिसलं कोणा त्यांचं